कसे आहात तुम्ही सर्व? आज आपण आपल्या नवीन चॅप्टरला स्टार्ट करूया. दॅट इज चॅप्टर 7 ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट. यामध्ये काही सेक्शनचे इम्पॉर्टंट आहे ते आपण पाहूया. यामध्ये कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी असा कोणता काही पार्ट नाही आहे. यामध्ये डायरेक्टच वर्डिंग पाहूया. सेक्शन 147 वेजिंग और अटेम्प्टिंग टू वेज वॉर और अटेम्प्टिंग वेज वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडियन गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणतंही वॉर करणं किंवा अटेम्प्ट करणं वॉर करण्याचा किंवा अबेट करणं वॉर करण्याचा, असं कोणी करत असेल तर त्याला शिक्षा आहे डेथ किंवा इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि फाईन ऑल्सो. त्यानंतर सेक्शन 148 कन्स्पिरसी टू कमिट ऑफेन्स पनिशेबल बाय सेक्शन 147. कोणी पण जर समजा कॉन्स्पिरसी षडयंत्र रचत असेल इंडियामध्ये किंवा विदाउट अँड बियॉन्ड द इंडिया कॉन्स्पायर, इंडियाच्या अंदर किंवा इंडियाच्या बाहेर कोणी षडयंत्र रचत असेल स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा अगेन्स्ट, त्याला शिक्षा आहे इम्प्रिजमेंट फॉर लाईफ विच मे एक्सटेंड टू 10 years आणि शॅल ऑल्सो बी लायबल फॉर फाईन ऑल्सो. त्याच्यानंतर 149 जर समजा कोणी शस्त्रास्त्र किंवा दारूगोळा जमा करत असतात, कशासाठी त्याचं इंटेन्शन आहे इंडियन गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट वेज वॉर करण्याचा, तर त्याच्यासाठी शिक्षा आहे नॉट एक्सिडिंग 10 years आणि शॅल लायबल फाईन ऑल्सो. त्यानंतर सेक्शन 150 काउन्सिलिंग विथ इंटेन्शन टू फॅसिलिटेट डिझाईन टू वेज वॉर. जर समजा कोणी लपवत असेल एखाद्या वेज वॉरची डिझाईन करणं, तर त्याला शिक्षा आहे इम्प्रिजमेंट फॉर आयदर डिस्क्रिप्शन, जी 10 वर्ष वाढवल्या जाऊ शकते आणि शॅल ऑल्सो बी लायबल विथ फाईन ऑल्सो. त्यानंतर सेक्शन आहे 151 असॉल्टिंग प्रेसिडेंट गव्हर्नर विथ इंटेंट टू कंपेल रिस्ट्रेन एक्झरसाइज ऑफ एनी लॉफुल पॉवर. एखादा कोणीसुद्धा असॉल्ट करत आहे एक प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरच्या अगेन्स्टमध्ये किंवा इंटेन्शन करत आहे, त्यांना प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरला असॉल्ट करायसाठी भाग पाडत आहे किंवा त्यांना रॉंगफुल रिस्ट्रेन करत आहे किंवा त्याचा अटेम्प्ट करत आहे किंवा त्यांना त्यांची जी लॉफुल ड्युटी आहे ती करू देत नाही आहे, तर त्यासाठी शिक्षा जी असणार ती आहे 7 वर्ष, ज्यामध्ये फाईनसुद्धा आहे. त्यानंतर सेक्शन 152 ॲक्ट इंडेंजरिंग सोव्हरेनिटी युनिटी इंटिग्रिटी ऑफ इंडिया. हा IPCमध्ये वेगळ्या नावाखाली होता, आता BNSमध्ये ते चेंज करून आपण त्याचं वर्डिंगमध्ये चेंज केलं, पण मिनिंग त्याचं सेमच आहे. कोणतंसुद्धा ॲक्ट जे इंडियाच्या युनिटी सोव्हरेनिटी इंटिग्रिटीला जर समजा हार्म करत असेल, कशा पर्पजली करत आहे किंवा त्याला नॉलेज आहे की तो जे करत आहे त्याच्या वर्ड्समार्फत किंवा स्पोकन रिटन किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आणि यात ॲड करण्यात आलं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अँड बाय यूज ऑफ फायनान्शियल मीन्स किंवा पैसे देऊनसुद्धा असं जर समजा करत आहे किंवा सेसेशन किंवा आर्म रिबेलियन सबर्वेशन ॲक्टिव्हिटीज इनकरेजेस फिलिंग ऑफ सेपरेशन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जसं की भारताचे तुकडे होणार वगैरे अशी जर समजा हे करून निगेटिव्ह हे करून ते सोव्हरेनिटी इंटिग्रिटी ऑफ इंडियाला कुठेतरी हार्म करत असेल, तर त्याची जी पनिशमेंट आहे ती इम्प्रिजमेंट फॉर लाईफ असेल, जी 7 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते आणि त्याला फाईनसुद्धा आहे. आणि बाकीचे सेक्शन जे आहे यामधले ते एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, तर आपण बाकीचं उरलेला आपल्या नेक्स्ट चॅप्टरला बघूया.